हॅलो, नमस्ते सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर चला रेसिपी दाखवते. तर वाटाणा घेतलेला आहे, साई घेतलेली, कांदा, लसूण, आलं आणि लसूण आणि काजू घेतलेले आहेत. तर मेथी कट करून घेतलेली बरं का. तर मी आता माझी ओळख करून देते. तर मी रुपाली आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत करते. चला पहिल्यांदा कांदा भाजून घेणार आहे मस्तपैकी. गोल्डन ब्राऊन आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे आणि जे आलं, लसूण आणि मिरची घ्यायची मी विसरली होती बरं का. तर मिरची मी नंतर टाकलेली आहे. तर सगळं छान असं गोल्डन ब्राऊन भाजून घ्यायचं आणि मिरची माझ्याकडे लालच होती त्यामुळे मी लालच टाकलेली आहे. हिरवी मिरची एक 2 ते 3 टाकायचे आहेत आणि मस्त असं गोल्डन ब्राऊन भाजून घ्यायचे. तर मी आता मिरची शेवट टाकलेली आहे. मी विसरून गेलते. तर त्यामुळे मी आता टाकलेली. तर तुम्ही हिरवी मिरची टाका म्हणजे तुम्हाला जास्त आपलं हळद वगैरे टाकायची काही गरज नाही. तर मी मिरची थोडीशी असल्यामुळं मसाला पण टाकलेला आहे बरं का थोडासा 2 चमचे. तर तेलामध्ये जिरं टाकलेले आणि चांगलं तडतडलं की जी आपण पेस्ट केली होती ती टाकून घ्यायची आणि मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचे. तर काजू असल्यामुळे ना मस्त त्याला ग्रेव्ही होती तयार. तर मी आता ते मस्त असं भाजून घेणार आहे आणि त्यातच थोडीशी 1 चमचा हळद आणि 2 चमचे छोटे मसाला घालून घेणार आहे, जो आपला घरचा मसाला आहे तो. आणि असं मसाल्याचं पण बनवतात, पण आपल्याला जर हिरवा कलरचं किंवा व्हाईट कलरचं मटर मलाई पाहिजे असेल मेथी, तर तुम्ही असं हळद आणि मसाला न टाकता हिरवी मिरचीच घालायची. तर मी आता असं म्हणजे मिरची कमी असल्यामुळे टाकणार आहे मसालासुद्धा थोडासा आणि छान होतं बरं का. ही रेसिपी नक्की एकदा तुम्ही ट्राय करा आणि छान अशा गरम-गरम चपातीसोबत खायचे. तर खूप टेस्टी लागते आणि शक्यतो अशी जास्त पातळ मेथीची भाजी कोण करत नाही. पण अशी जर बनवली तर तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. आणि साई जी आहे, तर मी आपली जी दुधावरची गाईचं दूध आहे त्याच्यावरची साई काढून ठेवते आणि ती साई शेवट घालायची. आपल्या शिजून झाल्यानंतर घालायची बरं का. तर चांगलं झाकून ठेवलं आणि तेल सुटल्यानंतर जे वाटाणे होते ते वाटाणे घालून घेतलेत मी आणि मस्त वाटाणे उकडून का घेतले का तर लवकर शिजायला पाहिजे आणि आपल्याला एवढं शिजवण्याची काही गरज नाही. मेथीची भाजी लगेच पटकन शिजते. त्यामुळे मी मीठ टाकून थोडेसे वाटाणे शिजवून घेतले होते आणि ते घातले होते बरं का. तर जी आता बारीक करून घेतलेली होती ना मेथीची भाजी, ती पण टाकलेली आणि छान असं गरम पाणी टाकायचं आणि जर वेळ नसेल तर थंड टाकलं तरी चालणार आहे. पण गरम पाणी कशी टेस्ट आहे अशी राहते. तर मी जास्त काही पाणी नव्हतं टाकलं. मिक्सर धुतलेलं जे आपण हिसळून घेतो ना भांडं, तर ते मिक्सरचं भांडंच त्यामध्ये थोडीशी पाणी घालून हिसळून घेतलं आणि ते टाकलं होतं. तर असं मस्त ठेवायचं आणि जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही आणि त्यानंतर साई चांगली फेटून घेतली ती. तर मी साई काढून ठेवत असते रोजच्या रोज. तर मी ही ताजीच साई आपली 2 दिवसाची, तर ती घातली होती आणि छान जेवढं तुम्हाला आवडत असेल, तेवढं तुम्ही घालू शकता आणि छान ताट केलं. तर आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. नवीन असेल चॅनल लाईक, सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.